नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार यावरून रस्सीखेच सुरू आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेने प्रचार दौरे देखील सुरू केले। अशातच स्वामी शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। त्यामुळे नाशिक लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात शांतिगिरी महाराज उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा करत प्रचार सुरू केलेले स्वामी शांतिगिरी महाराज पुन्हा चर्चेत आले। शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी रविवारी रात्री उशिरा भेट घेतली। ही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगत मंगळवारी पुन्हा उमेदवारीबाबत बैठक होणार असल्याचं स्वामी शांतिगिरी महाराज यांनी सांगितलंय। नाशिकच्या जागेवर आमचा अधिकार आहे, म्हणजे शिर्डी आणि संभाजीनगर अशा तिन्ही ठिकाणी आमचा पहिल्यापासून आमच्या शिवसेनेचा अधिकार आहे धनुष्यबाणाचा। आणि म्हणून त्यासाठी एक प्रथम सभा झाला आणि त्या मंथनातून काही निर्णय घ्यायला वेळ जास्त नव्हता, म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला या ठिकाणी असा मुद्दा मांडला की आपण आता यावेळेला तर जास्त वेळ झाल्यामुळे आणि आपण एकमेकांचे मुद्दे इतक्या लोक समजून घेतल्यामुळे आपण काय करूया, 2 दिवसांना आपण बैठक घेऊया, त्यामध्ये आपण काहीतरी निर्णय करूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वामी शांतिगिरी महाराज आणि त्यांच्या शिष्टमंडळाची तब्बल अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली। या चर्चेवेळेला शिंदेंचे शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आणि आमदार संजय शिरसाट उपस्थित होते। स्वामी शांतिगिरी महाराज यांचा महाराष्ट्रभर असलेला भक्ती परिवार पाहता पक्षाला मोठं बळ मिळेल यावर या बैठकीत खल झाला। नाशिक लोकसभा मतदारसंघात 1.5 लाखांहून अधिक कुटुंब स्वामी शांतिगिरी महाराज यांच्याशी जोडले गेलेले आहे। महाराजांचं बूथनिहाय काम सुरू झाल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलंय। या भेटीनंतर आता नाशिकमधून महायुतीचे उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज असणार का याची चर्चा सुरू झाली आहे। या चर्चेतच महायुतीची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असा निर्धार स्वामी शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केलाय। आमच्या भक्त परिवाराने निर्धारच केला, म्हणजे जसं छत्रपतीच्या माळावर निवडणूक चालू होता ना, केले जिंकायचे, तसं आमच्याही बघा या भक्त परिवाराने निर्धार केलेला आहे यावेळेची लोकसभेची निवडणूक लढायची आणि जिंकायची सुद्धा। शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा आहे। त्यामुळेच महायुतीकडून नव्या चेहऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे। आध्यात्मिक क्षेत्रात शांतिगिरी महाराजांचं राजकारणाशी काय नातं आहे ते सुद्धा पाहूया। स्वामी शांतिगिरी महाराज यांनी 2009ला संभाजीनगरमधून निवडणूक लढवली होती। त्यावेळेला ते 3ऱ्या स्थानावरती होते। स्वामी शांतिगिरी महाराज हे नाशिकचे आहेत। संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे। एकट्या नाशिक लोकसभा मतदारसंघात 1.5 लाखांहून अधिक कुटुंब भक्त म्हणून त्यांच्याशी जोडले गेले। बूथनिहाय यंत्रणा कार्यरत आहे। जय बाबाजी भक्त परिवाराची प्रचारात आघाडी आहे। लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा असा नारा देत मतदारसंघ पिंजून काढलाय। महाराष्ट्रातील जवळपास 35हून अधिक मतदारसंघात त्यांचा भक्त परिवार आहे। त्यांचा आशीर्वाद निवडणुकीत महत्त्वाचा आहे। स्वामी शांतिगिरी महाराज यांनी यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती। नाशिकची जागा भाजपला मिळाल्यास शांतिगिरी महाराज भाजपाकडून सुद्धा इच्छुक होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीसाठी भाजप नेत्यांचाही सहभाग होता। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। इतकंच काय तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या सर्वच खासदारांना उमेदवारी मिळेल असंही गोडसे सांगतायत। नाही, आम्हाला निश्चित सर्वच खासदारांना या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला धनुष्यबाण जेही आम्ही 13 खासदार होतो, तर आम्हाला निश्चित विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये सर्वांनाच ते जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा रिपीट करतील। तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि शांतिगिरी महाराजांवरून खोचक टीका करण्यात आली आहे। त्यांनी त्यांच्या पाया लोक पडतात, ते मतदारांच्या पाया पडतील का? आता त्यांच्याकडे लोक आशीर्वाद घ्यायला जातात, दर्शन घेतात, झुकून पाया पडतात। मतं मागायचे असतील तर त्यांना लोकांच्या पाया पडावं लागतील। हे विसंगती आहे। त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल का माहीत नाही, ते लढतील का माहीत नाही, पण वातावरण निर्मिती केली तिथपर्यंत ठीक आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातून मवियाकडून विजय करंजकर उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। महाविकास आघाडीकडूनही गावागावात जाऊन प्रचार सुरू झालाय। दुसरीकडे महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह डझनभर नेते इच्छुक आहेत। यात स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आघाडी घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच फिल्डिंग लावली आहे। या 2 दिवसात नाशिक लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराबाबत चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे।
महायुतीच्या उमेदवाराची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून नाशिक लोकसभेच्या निवडणूक आखाड्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.